नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून 2 वर्षांकरिता तडीपार करण्यात आलेला इसम जेरबंद. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, विलास गांगुर्डे, गुलाब सोनार, पोलीस हवालदार नितीन फुलमाळी, पोलीस अंमलदार संजय पोटिंदे असे उपनगर पोलीस ठाणे हद्दीत पाहिजे व हद्दपार आरोपी यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई कामी पेट्रोलिंग करीत असताना गांधी पुतळा देवळाली गाव येथे असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे यांना गोपनीय बातमी मिळाली की नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतून हद्दपार झालेला इसम नामे साहिल उर्फ पोशा मांगकाली हा रोकडोबावाडी अण्णा गणपती पुलाजवळ देवळाली गाव नाशिक रोड परिसरात उभा आहे अशी माहिती मिळाल्यावरून सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट 2 यांना देऊन त्यांनी आम्हास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतून 2 वर्षांकरिता हद्दपार केलेला इसम नामे साहिल उर्फ पोशा मांगकाली हा रोकडोबावाडी अण्णा गणपती पुलाचे जवळ अमजद खुरान यांच्या घरासमोर देवळाली गाव नाशिक रोड येथे उभा असल्याचे दिसून आल्याने त्यास सापळा रचून ताब्यात घेऊन विचारपूस करतात आणि त्याचे नाव साहिल उर्फ पोशा राजू मांगकाली वय 20 वर्ष राहणार रोकडोबावाडी जयभवानी रोड नाशिक रोड असे सांगितले असता त्यास उपनगर पोलीस ठाणे येथे हजर करून सदर आरोपी यांच्या विरुद्ध उपनगर पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे यांनी फिर्याद देऊन महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.